जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं वासिंद येथे लाखोंच्या उपस्थित पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केलंय। याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, तर आज ठाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय। कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी मनपा आयुक्त आणि मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय। मनपा आयुक्त अशोक करंजकर आणि अधिकाऱ्यांनी अभिवादन केलंय। तर आज जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आलेलं आहे। कुसुमाग्रज यांच्या जयंती दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। वाशिम शहरातील राधानगरी या परिसरात विजेचा झटका लागून एका माकडीनेचा मृत्यू झाल्याने तिच्यासोबत असलेले माकडाचे पिल्लू कासावीस होऊन ओरडत होते। अशातच प्राणीमित्र मयुरेश मानधने यांनी पुढे सरसावून वन विभागाच्या मदतीने विजेचा शॉक लागलेल्या माकडीनेचे अंत्यसंस्कार करून या माकडाच्या पिलाला वन विभागाच्या स्वाधीन केलाय। भाजपाच्या कार्यकर्ता महासंमेलनाला कर्जत येथे प्रारंभ झालाय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संमेलनाला प्रारंभ झालेला आहे। रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची संमेलनाला उपस्थिती होती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनाला विशेष महत्त्व दिलं जात आहे। भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली पालघरमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मंगळवारपासून काम बंद आंदोलन करत सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। राज्यातील 30,000पेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। जेजुरी या औद्योगिक वसाहतीत 200 लहान मोठे कारखाने असून सुमारे 15,000 कामगार इथे काम करतात। मात्र सतत फुटणाऱ्या जलवाहिन्या, वीज समस्या आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही। या योजनेतून केवळ 30 ते 40% पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। तर शासनाने ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी अशी मागणी उद्योजकांनी बैठकीत केली आहे। कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी गौरव दिन साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिकला ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आणि या ग्रंथदिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला। तसेच ग्रंथदिंडीत पारंपरिक साहसी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ उत्सव आयोजन करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय। काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्याने गहू पीक जमीनदोस्त झालंय। जिल्ह्यात चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा, गहू, तूर, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची आता शेतकऱ्यांकडून मागणी होतीये। घाटी रुग्णालयात सोमवारपासून दुपारची बाह्य रुग्ण सेवा म्हणजेच ओपीडी सुरू झाली आहे। जिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता घाटी रुग्णालयातही दिवसभरात सकाळी आणि दुपारी ओपीडी सेवा मिळणार आहे। दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान ही ओपीडी राहील। दुपारच्या ओपीडीत प्रामुख्याने मेडिसिन, सर्जरी आणि स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग या 3 प्रमुख विभागांकडून सेवा दिली जाणार आहे। तर पहिल्या दिवशी 30 रुग्णांवर उपचार करण्यात आले अशी माहिती डॉक्टर सुरेश हरबडे यांनी दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीही विरोधक हे आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। विरोधकांनी प्लास्टिक बंदूक आणून आंदोलन केलंय।
रायगडच्या दिघी बंदरात जेटीवर उभा असलेला टेम्पो समुद्रात उलटला, तर टेम्पोत मासळी भरण्याचं काम सुरू असताना सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली। हायड्रा आणि जेसीबीच्या सहाय्याने रात्री उशिरा हा टेम्पो बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आलेलं आहे आणि या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पुणे शहराजवळ तब्बल 9000 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर छापेमारी करण्यात आलेली आहे। पुणे शहराजवळ पोलिसांनी दारूसाठा जप्त केला। ड्रग्ज प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे। उरुळी कांचन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। प्रभू रामाच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्यासाठी हैदराबादवरून निघालेले 2 जादूगार नागपुरातून अयोध्येसाठी रवाना झालेत। जादूगार मारुती जोशी आणि जादूगार रामकृष्णा हे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बाईकवर हैदराबादवरून अयोध्येला निघाले असून नागपुरात पोहोचले। ते रामटेक येथे प्रभू रामाचे दर्शन घेऊन पुढे कटंगीपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून पुढे निघणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील 63,000 शिक्षकांचा 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि या आंदोलनात राज्यातील 63,000 शिक्षक सहभागी होणार असल्याचं संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं वासिंद येथे लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आज ठाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यात जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवले आहेत। सांबरे यांनी निर्धार मेळाव्यात ठाण्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलंय। तर ज्यावेळी भूमिपुत्रांवर अन्याय होईल त्यावेळी जिजाऊ त्यांच्या सोबत असेल असे प्रतिपादन निलेश सांबरे यांनी मेळाव्यात केलंय। कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी मनपा आयुक्त आणि मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं। मनपा आयुक्त संभाजीनगरमध्ये डीपी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात यश आलेलं आहे। अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। धुळे शहरातील तरुणांसाठी मोफत अत्याधुनिक जिमखान्याचं उद्घाटन ट्रिपल केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलंय। धुळे महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती शीतल नवले हे नेहमीच शहरातील युवकांसाठी काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्याच अनुषंगाने गरीब होतकरू मुलांसाठी मोफत स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलंय। राज्य सरकारतर्फे हमाल माथाडी संदर्भात पारित करण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये हमाल माथाडी संघटना संपूर्ण राज्यभरामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने धुळ्यामध्ये 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि राज्य सरकारने पारित केलेला कायदा हा आम्हा माथाडींसाठी त्रासदायक असल्याने तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी केली आहे। भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर होता। विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी यानं भेदक मारा केला होता, पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली। एनसीए मध्ये उपचार घेतले पण काही फरक पडला नाही, त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। मोहम्मद शामी याच्या पायावरील सर्जरी यशस्वी झाली। शामीने
एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. WWE कुस्तीपटू समीर सिंग आणि सुनील सिंग यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो जॉन सीनाला शाहरुख खानचे गाणे शिकवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुनील सिंग दिसत आहे, तो जॉनला शाहरुख खानच्या दिल तो पागल हे चित्रपटातील गाणे गाण्यास सांगत आहे. सुनीलने हे गाणे गायले आणि जॉन हे गाणे हिंदीत रिपीट करत राहिला. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळतेय. पाली हिल जलाशयात पुनर्वसनाचं काम केलं जाणार असल्याने 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम येथील काही भागात 10% पाणी कपात केली जाणार आहे. तर सध्या 14 दिवस होणारी पाणी कपात डागडुजीच्या कामासाठी असली तरी येत्या काळात मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या झळा सोसाव्या लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती लोकसभा जिंकण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरलेत. बारामती लोकसभेचा पवार आढावा घेतायत. 5 तासात मतदारसंघातील नेत्यांना ते भेटतायत. पुरंदर, भोर, इंदापूर, दौंड अशा मतदारसंघनिहाय इथे त्यांच्या बैठका होत आहेत. तर गुलटेकडीतील निसर्ग कार्यालयात या सगळ्या बैठका होत आहेत. नवी मुंबईच्या तुर्भे MIDC परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. चाळीसगाव तालुक्याला गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसलाय. त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, त्याचबरोबर कोदगाव, शिवापूर, तांबोळे, पिंपरी, त्याचबरोबर गणेशपूर, पाटणा, ओढरे इत्यादी गावांना गारपिटीचा मोठा फटका बसलाय. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. चांदवड तालुक्यातील शिंगवे या गावात सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गहूसोबत कांदे, हरभरा या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अवकाळी पावसाने पूर्ण गहू पीक खाली पडल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय. मराठवाड्यात सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने हजेरी लावली. जालन्यातील भोकरदन तालुक्यात जबरदस्त गारपिटीचा तडाखा बसलाय. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तसेच कुंभारी आणि सिपुरा बाजार येथे अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याने 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर सोमवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा तालुक्यात बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तेल्हारा तालुक्यातील खापरखेड या गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. बोराच्या आकाराची ही गारपीट सुमारे 15 मिनिटं झाल्याने या भागातील हरभरा, गहूसह फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यातील पावसाला जोरदार सुरुवात झाली. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बीच्या पिकाला फटका बसणार आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडवून दिली. त्याचबरोबर शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. नवी मुंबईतून मोठी दुर्घटना समोर येते. नवी मुंबईच्या उरण तालुक्यात पूल कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे. उरणमधील दुतुम ते दिघोडा खाडीचा पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात मध्यवर्ती भागात दरोड्याचा प्रयत्न केला गेलाय. पुणे महानगरपालिकेच्या जवळच दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या समोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर 3 ते 4 जणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर सोमवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय. ज्ञानपीठ
पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मनोज जरांगे हे 17 दिवस जालन्यातील सराटी अंतरवालीस आमरण उपोषणाला बसले होते आणि या दरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्याने समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमरण उपोषण सोडून साखळी उपोषणात रूपांतर केलं। मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झालेत। मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारसकर महाराज यांना त्यांच्या गावातूनच विरोध झाला। अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध करत जरांगे यांना समर्थन देण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा सोमवारी दुपारी शहरात दाखल झाला, तर जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली। आंदोलकांनी शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकला। दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच स्वयंपाक तयार करून रात्रीचं जेवण केलं। जेवण झाल्यावर आंदोलकांनी रस्त्यावरच मुक्कामाची व्यवस्था केली आहे।